थ्रू करणारे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार अजितदादा पवार, माझ्या विनंतीला मान दिल्याच्या नंतर गेल्या 15-20 दिवसात तमाम निफाडकरांच्या विनंतीनुसार अधिक सक्रिय झालेले आमचे नेते आणि मित्र आमदार दिलीप काका बनकर, रुपालीताई चाकणकर, रवींद्र नाना पगार, सूरजजी चव्हाण, लतीफ तांबोळी, तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्रजी, महिलांच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा, सर्व सन्मान्य व्यासपीठ, सारे पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरणामध्ये जमलेल्या माझ्या तमाम निफाडकर नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, 9 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या स्क्रीनवर जे बोलतायत त्यांना दाखवा. याला दादा म्हणतात. ऑगस्ट क्रांती दिनाच्या आणि जागतिक आदिवासी दिनाच्या आपल्या सर्वांनाच मनापासूनच्या माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 10वा अर्थसंकल्प दादा तुम्ही मांडलात. या देशामध्ये सलग नव्हे पण 10 अर्थसंकल्प मांडण्याची संधी तुम्हाला आयुष्यामध्ये मिळाली. राजकारणामध्ये संधी केवळ मिळत नाही, पण संधी मिळवण्यासाठी कर्तृत्व लागतं, जिद्द लागते, मेहनत लागते. आणि ताईपेक्षा ज्या कारणासाठी दादा तुम्ही राजकारणामध्ये आलात ते समाजाचं व्यापक हित, विकास आणि गोरगरिबाच्यासाठी पूर्णपणाचं योगदान देण्याचं महत्त्व, या भूमिकेवरती गेले 35-40 वर्ष राजकारणामध्ये तुम्ही त्या ठिकाणी काम करत आलात. मी सुद्धा दादा गेले 40 वर्ष राजकारणामध्ये आहे. मध्ये आल्याच्या नंतर अजित दादांचं स्वागत दादा म्हणून ज्या पद्धतीने भगिनी करतायत, माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मला कधी अनुभवाला त्या ठिकाणी मिळालं. हे जे काही परिवर्तन तमाम महिला भगिनींच्या मनामध्ये निर्माण झालेला उत्साह, बंधुत्वाच्या नात्यातून, दादाच्या नात्यातून दादा आपल्या पाठीमागे उभा आहे, ही ठाम विश्वासाची भावना प्रत्येक भगिनीच्या मनामध्ये निर्माण महाराष्ट्रामध्ये होणं. दादा गेल्या 40 वर्षाच्या तुमच्या राजकीय आयुष्याचा जर काय क्लायमॅक्स कुठला असेल तर गेल्या 2 दिवसापासून नाशिककर माझ्या भगिनी ज्या पद्धतीने तुमचं स्वागत करतायत, याचा अर्थ उद्याचं भवितव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता सीमित नव्हे तर तुमच्या आमच्या सर्वांच्यासाठी अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी अधोरेखित होणार आहे. क्रांतिकारी योजना दिली. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंनी ज्या विचारासाठी संघर्ष केला तो काळ भिन्न होता. पण आजच्या काळामध्ये तमाम भगिनींच्यासाठी तुम्ही 1500 रुपयाची प्रतिमाची योजना दिली. महाराष्ट्राच्या अर्थकारणाला सुद्धा चालना मिळाली. अनेक जण टीका टिप्पणी करतात. दिलीप काका संसदेमध्ये सुद्धा काही जणांचं मी भाषण ऐकलं. देशाच्या लोकसभेच्या फायनान्स बिलाच्या बाबतीमध्ये बोलताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये अजितदादांनी महिला भगिनींच्यासाठी दिलेली योजना ही महाराष्ट्राच्या अर्थकारणाला फार मोठ्या पद्धतीची त्या ठिकाणी घाट घालेल अशा प्रकारची टीका टिप्पणी सुद्धा त्या ठिकाणी केली. पण पहिल्या प्रथम महाराष्ट्रामध्ये अर्ज घेण्यासाठी, माझ्या महिला भगिनींचे अर्ज गोळा करण्यासाठी सुरुवात कोणी केली असेल तर ज्या योजनेला ते विरोध करतायत ते त्या ठिकाणी करतायत. माझ्या तमाम महिला भगिनींना सांगायचं आहे, तुमच्या दादांच्या कर्तृत्वावरती विश्वास आहेच, पण आज महाराष्ट्रामध्ये वसंतदादांच्या नंतर शब्दाला विश्वास असणारा नेता म्हणून कोण आहे तर तुमच्या दादांची ओळख अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्याचा आवर्जून उल्लेख या निमित्ताने मी करू इच्छितो आहे. तुमचा विश्वास आहे दादांच्या वरती.
ही केवळ 3 महिन्यांच्यासाठी योजना सुरू केलेली नाही, 6 महिन्यांच्यासाठी नाही. पुढचे 5 वर्ष किंवा जोपर्यंत महायुतीचं सरकार असेल तोपर्यंत या महिलांची योजना 100% त्या ठिकाणी सुरू राहील. याच्यात कोणाच्या मनामध्ये ती मात्र शंकाचं काही कारण नाही. आज तुम्ही रक्षाबंधन करणार आहात, दादा घोषणा करतील, कधी तुमच्या खात्यामध्ये जमा होतील डीबीटीच्या रक्कम, ते इथं होईलच. मुलींना पूर्णपणाचं उच्च शिक्षण मोफत त्या ठिकाणी देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला. मुलांच्यासाठी मुलींच्यासाठी 10,000 रुपये प्रशिक्षणार्थी वेतन हा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. रवींद्र नाना माझ्या गेल्या अनेक वर्षाच्या भाषणामध्ये मी सतत बोलत आलो की नाशिक जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर कृषी उत्पन्न माल आणि काबाड कष्ट करणारा शेतकरी, कल्पकतेने शेतकरी देशाच्या निर्यातीमध्ये, कृषी मालाच्या निर्यातीमध्ये सर्वाधिक जर का या देशामध्ये जर काही प्रथम क्रमांकाचा जिल्हा कुठला असेल तो माझा नाशिक जिल्हा आहे. त्याच्यात माझ्या मनामध्ये ती मात्र शंकाचं काही कारण नाही. आणि मग दादा त्या शेतकऱ्यांच्यासाठी 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत 20 पंपाची थकबाकी तुम्ही माफ केलीत. पण पुढचे 5 वर्ष आजच तुम्ही वादा केलात आणि एकच वादा अजित दादा या तुमच्या घोषणेप्रमाणे महाराष्ट्रातला तमाम कष्टकरी शेतकरी विश्वास घेऊन आहे की पुढची 5 वर्ष आम्हाला मोफत वीज अजित दादांच्याकडनं मिळेल. हा विश्वास सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. टीका टिप्पणी झाली की फक्त भगिनींच्यासाठी केले, भावांच्यासाठी काय केले. म्हणजे तमाम शेतकरी बांधवांच्यासाठी हा क्रांतिकारी निर्णय, बळीराजासाठी तो निर्णय त्या ठिकाणी घेण्यामध्ये आला. किमान आधारभूत किमतीच्या वतीमध्ये सुद्धा धोरण त्या ठिकाणी घेतलं गेलं आणि कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसुद्धा 5,000 रुपये प्रति हेक्टर मदत देण्याची सुद्धा भूमिका त्या ठिकाणी घेण्यामध्ये आली. अशा पैकी वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी होत आहेत. या सगळ्या योजना भविष्याच्या कालावधीमध्ये आपल्याकडे त्या ठिकाणी पोहोच होतील आणि या पोहोच होणाऱ्या योजना ताई तुम्ही काळजी करू नका. निवेदक ताईंना मी सांगतोय, निवेदक ताईंना हा उत्साह हा असाच राहणार, असाच आवाज आलाच पाहिजे. दादांच्या बद्दलच्या भावना कशा आहेत, मी सुद्धा लाखोंच्या सभा बघितल्यात पण त्या थंड बघितल्यात. आजची सभा ही थंड नाही, ईदपासून ईदपर्यंत ही अशी टोकाला गेलेली आहे. तर तुम्ही चिंता करू नका, त्यांना डिस्टर्ब करू नका, त्यांना जे बोलायचं ते बोलू द्या. ते सगळं दादांचं भाषण ऐकण्यासाठी आतुरलेले आहेत आणि त्या सगळ्यांना उत्साहात भर पडली. जसा पाऊस आला तसं दिलीप काका पुन्हा सक्रिय झाले, याचा मलाही अभिमान आहे आणि त्या सगळ्यांना सुद्धा त्या ठिकाणी अभिमान वाटतो. आपण सगळेजण मिळून पुढच्या या सर्वंकष कामाला त्या ठिकाणी चालना देण्याचा प्रयत्न करूया. दादा ज्यावेळेला जलसंपदा खातं माझ्याकडे आपण सोपवलं, मांजरपाडा धरण असेल, नारपारचा असेल, किकवीचा असेल, अनेक प्रस्ताव तुमच्या जलसंपदा खात्याच्या तुमच्याकडे ज्यावेळेला खातं होतं त्यावेळेला प्रगती पथावरती तुम्ही नेऊन ठेवलं होतं. कालही रात्री आपण मुख्यमंत्र्यांचा जो चर्चा केली, उपमुख्यमंत्र्यांचा जो चर्चा केली, त्याच्याबद्दलचा घोषवास उद्गार तुम्ही त्या ठिकाणी त्या निमित्ताने निश्चितपणे सांगाल. कृषी उत्पन्नामध्ये अग्रेसर असलेल्या माझ्या नाशिक जिल्ह्याला सुद्धा एक वेगळा पैसा न्याय देण्याची प्रक्रिया आपल्या हातून त्या ठिकाणी होईल एवढा विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. पुन्हा एकदा राज्यामध्ये आपल्याला महायुतीचं सरकार आणायचंच आहे. दादाने दिलेल्या योजना या अभ्यासपणाने सुरू ठेवायच्याच आहेत. आज ज्या योजनांच्या वरती टीका टिप्पणी करतात, महाराष्ट्र आर्थिक डबघाईला अशा पैसा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, देशाच्या संसदेमध्ये या योजनेला विरोध करतात, त्या विरोधकांना त्यांची जागा दाखवत पुन्हा एकदा समर्थपणाने महायुतीच्या पाठीमागे पर्यायाने अजितदादांच्या पाठीमागे उभं राहण्याची भूमिका ही आपण सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी घ्यावी एवढी नम्रतेची विनंती या ठिकाणी आम्ही त्यांनी करतोय. आणि गेले 2 दिवस आणि पुढचे 2 दिवस नाशिक जिल्ह्यातला उत्साह, 8 दिवसापूर्वी सुद्धा मी आलो होतो त्यावेळेला सुद्धा उत्साहाची झलक पाहायला मिळाली. पण तो काका ट्रेलर होता, आता सुद्धा मध्यंतर नाही झाले, आताशी सुरुवात झाली. आता ज्या वेळेला 3 तासाचा सिनेमा म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान ज्या वेळेला पूर्ण होईल त्यावेळेला हा मतदारसंघ असेल. या मतदारसंघातून सुद्धा मी त्या दिवशी निफाडच्या माझ्या सर्वच कार्यकर्त्यांना विनंती केली होती, कितीचं मताधिक्य तुम्ही देणार आहात. आता दादांच्या समोर बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही, कारण महिला भगिनी दादांचं भाषण ऐकण्यासाठी त्या ठिकाणी आतुरलेल्या आहेत. ते देण्याच्यासाठी आपण सर्वजण सज्ज व्हावं एवढी कळकळीची विनंती करतो. आणि माझ्या तमाम महिला भगिनींच्यासाठी, तरुणांच्यासाठी आणि शेतकरी बांधवांच्यासाठी केलेल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी म्हणून सज्ज व्हावं एवढी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद.